नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे रोकठोक या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, काल अजितदादा यांचं निधन झालं आणि मीडियाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून, न्यूजच्या माध्यमातून आपल्याला माहीत पडलं की अजितदादा पवार हे आता या दुनियेत राहिले नाही. त्यांनी शेवटचा सलाम या जनतेला दिलेला आहे. परंतु ही गोष्ट खरी वाटत नव्हती. प्रत्येकाला वाटत होतं की अजितदादा हे त्या प्लेनमध्ये नसावे किंवा त्यांना थोडीफार विजा झालेले असावे आणि ते कदाचित हॉस्पिटलला असावे. परंतु ही गोष्ट काही कालांतराने आपल्याला माहीत पडली की अजितदादा पवार हे आता राहिले नाहीत. आणि प्रत्येकाच्या मनात त्यानंतर विचार आले की अजितदादा पवार यांचा घात झाला का की ॲक्सिडेंट झाला, नेमकं काय झालं अजितदादा पवार यांच्यासोबत. त्यांचं आज पार्थिव त्यांच्या गावाकडे नेण्यात आलं. त्या ठिकाणी अंत्ययात्रा निघाली आणि शेवट त्यांचा झाला. त्या ठिकाणी त्यांना अग्निडाग हा देण्यात आला. परंतु प्रत्येकाच्या मनात आजही अजितदादा पवार हे जिवंत आहेत आणि असं वाटत नाही की अजितदादा पवार आपल्यात नाहीत. त्यामध्ये एक मोठी भर पडलेली आहे. अजितदादा पवार यांचा घात झाला की अपघात झाला, असा प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न आहे. मग महाराष्ट्रातील व्यक्ती असेल, कार्यकर्ता असेल, परळीकर असतील, बीडकर असतील, बारामतीकर असतील आणि या महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती असेल, मग विरोधी पक्ष असेल की सत्ताधारी असेल, प्रत्येकाला हीच एक खंत पडलेली आहे की नेमकं अजितदादा पवार यांच्यासोबत काय झालं. काही सूत्र सांगतात की अजितदादा पवार यांच्यासोबत घात झाला. घात जर झाला असेल तर हे कसा झाला, आणि त्याचबरोबर यापूर्वीचं जे काही राजकारण असेल आणि जे काही घडामोडी झाल्या होत्या त्या नेमक्या कशा होत्या, जे काही आता सूत्र सांगतायत त्या पद्धतीने कदाचित अजितदादा पवार यांच्यावरती घणाघात झालेला असावा, त्यांचा घात झालेला असावा. यामागे काही सत्यता आहे हे थोडक्यात आपण समजून घेणार आहोत. सुरुवातीला आपण जाणून घेणार आहोत जे काही महानगरपालिकेच्या निवडणूक झाल्या आणि त्यावेळेस भाजप आणि राष्ट्रवादी हे एकत्र न लढता वेगवेगळ्या पद्धतीने लढू लागले. त्यानंतर आरोप प्रत्यारोपाचा खेळ रंगला. अजितदादा पवार म्हणतात, तुमच्या बापाहीपेक्षा आमचा काका मोठा आहे आणि आम्हाला भीती नाही, आम्ही कोणत्याही प्रकारचं भिणार नाही. आणि रोखठोक भूमिका ही अजितदादा पवार यांची होती. जे खरं आहे ते स्पष्टपणे सांगायचे. जे काम होईल ते कार्यकर्त्यांना सुद्धा सांगते की हे तुझं मी काम करेल, आणि जी गोष्ट होणारच नाही ते अजितदादा पवार हे रोखठोक सांगायचे की हे काम कुठेही गेला तरी होणार नाही आणि खोटं कामही करणार नाही. अशी भूमिका अजितदादा पवार यांची होती. त्यानंतर सर्वसामान्य असतील, बीडकर असतील, परळीकर असतील, बारामतीकर असतील आणि या महाराष्ट्रातील नागरिक असेल, जिथे सर्वसामान्याचे प्रश्न असतील ते अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सोडवले जात होते. मग गरीबातला गरीब व्यक्ती आज टाळू फोडून रडत होता, महिलासुद्धा मोठ्या प्रमाणात रडत होत्या. परंतु ह्या गोष्टी खऱ्या होत्या. अजितदादा पवार यांनी या महाराष्ट्राचं मन जिंकलं होतं. खरं तर माणूस नसल्यानंतरच त्याची किंमत समजते असंही बोलावं लागेल. परंतु महानगरपालिकेच्या निवडणुकी सुरू झाल्या आणि त्या टायमाला अजितदादा पवार आणि फडणवीस साहेबांमध्ये चांगलीच झोपली होती. खरं तर फडणवीस साहेब म्हणायचे 15 जानेवारीनंतर अजितदादा हे पवार बोलणार नाहीत. आता त्यांच्या बोलण्याचं वाक्य काय निघालं, कशा पद्धतीने घडामोडी घडल्या हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या विषयावरती आपण बोलणार नाही. परंतु त्यानंतर अजितदादा पवार सुद्धा म्हणाले होते, तुम्ही आम्हाला काही सांगू नका, तुमची जी फाईल आहे आणि आमच्यावरती जे काही आरोप झालेले 17,000 कोटीच्या घोटाळ्याचे, याची फाईल आमच्याकडे आहे आणि तुमच्या जे काही पक्षाला फंड देण्यात आला होता 100 कोटीचा, हा कशा पद्धतीने घेण्यात आला याची यादीसुद्धा माझ्याकडे आहे आणि त्याची फाईलसुद्धा माझ्याकडे आहे, ती मी कधीही काढू शकतो. अशा पद्धतीची माहिती अजितदादा पवार यांनी दिली होती. पत्रकारांच्या संवाद साधताना किंवा पत्रकारांच्या सांगताना त्यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली होती. मग त्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले. अजितदादा पवार आणि आता भाजप हे एकत्र राहणार नाही, आता जे काही फूट असेल ती निश्चित दिसत होती. दोन्ही पक्ष एकत्र राहणारे परत एकदा अजितदादा पवार हे आपल्या काकाकडे जातील, काकाचं बोर्ड धरतील आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, अशा पद्धतीच्या चर्चा होत्या. त्यानंतर दुसरा विषय, आज जे काही घडामोडी घडत आहेत, जे काही नेते मारले जात आहेत किंवा मरत आहेत किंवा त्यांचं निधन होत आहे, त्यामागे सुद्धा काही सत्यता आहे.
खरं तर विमान अपघात हा सहजासहजी होत नाही. कारण तर आपण एखाद्या बसमध्ये जर जायचं असेल, एखाद्या ट्रॅव्हलमध्ये जर जायचं असेल, तर त्याच्या ट्रॅव्हलचे चाकाची पाहणी केली जाते. त्या टायरमध्ये हवा आहे का, पंक्चर आहे का, खराब झाला का, अशा पद्धतीची चेकिंग केल्या जाते. त्या गाडीमध्ये फ्यूज किती आहे, डिझेल किती आहे, त्याची सुद्धा पाहणी केली जाते. आणि तो ड्रायव्हर हा योग्य आहे का, अशा पद्धतीची सुद्धा पाहणी केली जाते. मग जर अजितदादा पवार यांचं एरोप्लेन असेल किंवा विमान असेल, त्याचीच पाहणी केली नाही का? आणि त्याचबरोबर अजितदादा पवार हे सहजासहजी त्या विमानामध्ये बसले का? आणि हे जे काही विमान असेल ते कुणी ठरवलं होतं? म्हणजेच अर्थातच त्याचा कॉन्ट्रॅक्ट कोणाला देण्यात आला होता? आणि अजितदादा पवार हे स्वतः त्या ठिकाणी निर्णय घेतात का? किंवा मग अनेक नेत्यांच्या माध्यमातून त्या एरोप्लेनची बुकिंग करण्यात आली होती, विमानाची बुकिंग करण्यात आली होती. हे देखील कोड आहे. परंतु ज्या अर्थी जी काही विमान प्रक्रिया असेल किंवा विमान कंपनी असेल, त्यांच्या माध्यमातून आज HDFC कंपनी या इन्शुरन्सच्या माध्यमातून एक दावा ठोकण्यात आला होता आणि त्याची निधीसुद्धा मंजूर करण्यात आली. मग खरं तर एखादा व्यक्ती मरत असेल किंवा तो मरण्याच्या टप्प्यावरती असेल, तर त्याच वेळेस त्याचं इन्शुरन्स काढलं जाते. मग ती विमानाची परिस्थिती तशीच होती का, असाही प्रश्न आहे. विमान हे नादुरुस्त होतं का, त्याची मर्यादा संपली होती का, त्याचा कार्यकाळ संपला होता का, असेही प्रश्न आहेत. नेमकं काय घडलं होतं आणि अजितदादा पवार यांचा घात झाला का, असा प्रश्न असेल तो अधिकही कोड्यातच आहे. जे काही ब्लॅक बॉक्स असेल विमानाचा, त्याची चाचणी केली जाईल. त्यानंतर विमानाचे जे काही पायलट होते त्यांनी काय सूचना दिल्या होत्या, अजितदादा पवार यांच्यासोबत काय घडलं होतं, काही कॉल गेला होता का, अनेक प्रश्न सध्या कोड्यात आहेत. त्याचं उत्तर हे सापडणार नाही. कारण तर आतापर्यंत राजीव गांधी असेल, इंदिरा गांधी असेल, यांचे ज्या पद्धतीने निधन झाले किंवा स्फोट घडवण्यात आले, जे काही प्रक्रिया झाल्या होत्या त्याचे उत्तर अनेक वर्षानंतर मिळाले. तर मग अजितदादा पवार यांच्यासोबत काय होणार? त्यांचे जे काही सहकारी होते, जे काही बॉडीगार्ड होते, पायलट होते, हे सुद्धा त्या ठिकाणी जिवंत राहिले नाही. नेमकं उत्तर कोण देणार आणि हे प्रकरण कसं चालणार आणि कार्यकर्त्याचे जे काही मनातील प्रश्न असतील ते मार्गी लागणार का? त्यांच्या मनातील प्रश्न कोण सोडवणार, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते, कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका.